अग मद पद मद पग पमरे मग सागरे निधसा तुझ्या हसण्याचे दिवाणे किती तुझ्या हसण्याचे दिवाणे किती तुझ्या हसण्याचे दिवाणे किती तुझे चाहते कोण जाणे किती तुझे चाहते कोण जाणे किती तुझ्या हसण्याचे दिवाणे किती तुझ्या हसण्याचे दिवाणे किती तुला पाठ झाली उखाणे किती तुला पाठ झाली उखाणे किती तुझे चाहते कोण जाणे किती तुझे चाहते कोण जाणे किती तुझ्या हसण्याचे दिवाणे किती तुझ्या हसण्याचे दिवाणे किती तुझे चाहते कोण जाणे किती तुझे चाहते कोण जाणे किती तुझ्या हसण्याचे दिवाणे किती तुझ्या हसण्याचे दिवाणे किती आणि या रसिका चढली हे माझं पहिलं काव्य पुष्प सादर करतोय म्हणायचं आहे काय तुझा आशीर्वाद राहो पाठीशी तुझा आशीर्वाद राहो पाठीशी तुला लागू मस्तकी तुझ्या चरणाची तुला लागू मस्तकी तुझ्या चरणाची तुझा आशीर्वाद राहो पाठीशी तुझा आशीर्वाद राहो पाठीशी तुझी साथ आज मला पाहिजे तुझी साथ आज मला पाहिजे तुझी साथ आज मला पाहिजे सदैव जोडून राही चरणाशी सदैव जोडून राही चरणाशी तुझ्या चरणाची धूळ लागो मस्तकी तुझ्या चरणाची धूळ लागो मस्तकी तुझा आशीर्वाद राहो पाठीशी तुझा आशीर्वाद राहो पाठीशी सुस्वागतम सुस्वागतम स्वागतम चौदा विद्या आणि 64 कलांचा अधिपती श्री गजाननाच्या चरणी नतमस्तक होऊन या रंगदेवतेला आणि या नटेश्वराला अभिवादन करून माझ्या गावचं ग्रामदैवत श्री वाघसाई आई आणि माझं श्रद्धास्थान श्री
श्री जय वाघोबा देव यांच्या चरणावर नतमस्तक होऊन या महाराष्ट्राचा आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून आज या गर्दीमध्ये उपस्थित मान्यवर शाहिरी मंडळी यांना देखील शाहिरी मानाचा मुद्रा करून माझे गुरुवर्य कोकण भूषण पुरस्कृत सन्मानित कैलासवासी गंगारामजी गोताड यांच्या पावित पवित्र चरणी नतमस्तक होऊन तसेच आजच्या कार्यक्रमाचे आयोजक ज्यांच्यामुळे आम्हाला या रंगमंचावर येण्याची संधी मिळाली ते आम्हा सर्वांचे लाडके वायके स्पोर्ट्स श्री रमेश हिरू सुकमकर कळंबड गावचे सुपुत्र यांना देखील शाहिरी मानाचा मुद्रा करतो. या पावसा पाण्याच्या दिवसात एवढ्या मोठ्या संख्येने हे रसिका मायबाप इथे जमले यांना देखील शाहिरी मानाचा मुद्रा करून ही कोकणची कला, ही माझी कोकणची कला सात समुद्रा पार घेऊन जाण्याचं जे काम करतात ते आम्हा सर्वांचे लाडके युट्यूबर यांना देखील शाहिरी मानाचा मुद्रा. आणि या गर्दीमध्ये बरेच नामवंत शाहीर उपस्थित झाले त्यातील माझ्या घराण्याची शाहीर पंधेरे माऊली, उबक माऊली असे अनेक शाहीर या गर्दीत माझे प्रतिस्पर्धी शाहीर धनावडे माऊली देखील उपस्थित आहेत. या सर्वांना कोणाचं नाव राहिलं असेल तर क्षमा मागतो आणि या सर्वांना शाहिरी मानाचा मुद्रा करतो. धन्यवाद. आज मला ढोलकीला साथ देतात ते माझे गुरुबंधू अनिकेत काष्टे, ऑर्गनला सूरज पाताडे, बँडला साहिल दादा मेस्त्री आणि बँजो वादक आमचे लाडके अस्मी दादा, तसेच आमचे सर्वांचे आधारस्तंभ दिनेश कातकर आणि शिवराम कातकर यांना देखील या सर्वांना शाहिरी मानाचा मुजरा करतो. आजचे आयोजक वायके स्पोर्ट श्री रमेश हिरू कोकमकर यांनी आम्हाला जी संधी दिली या संधीचा आम्ही नक्की सोनं करू यांना देखील शाहिरीचा मानाचा मुजरा करतो. तसेच माझे ढोलकीवट्टू निलेशजी कातकर, शैली वादक संतोष गोताळ, माझा झांज वादक नरेश दादा या सर्वांना शाहिरी मानाचा मुजरा. आणि या गर्दीमध्ये आज प्रमुख उपस्थिती म्हणून जे लाभलेत ते श्री भावेश पवार आणि प्रशांतजी आदवडे यांना देखील शाहिरी मानाचा मुजरा करतो. आणि माझे प्रतिस्पर्धी शाहीर जे आज आदिवासीची बाजू सांभाळणार आहे ते आमच्या कलगीवाले शाहीर मधुकर अवेरे आणि शाहीर अभिषेक खापरे यांची व माझी पहिलीच भेट या रंगमंचावरती. आज नक्कीच हा सामना होणार याची मी गॅरंटी देतो आणि कार्यक्रमाला सुरुवात देतो. प्रतिस्पर्धींना सुद्धा शाहिरी मानाचा मुजरा आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो. धन्यवाद. निर्विघ्नं कुरु मे देव
सर्व कार्येषु सर्वदा तुझ्या प्रेमात नाहून जाण्या आज मी या रणात आलो. हे रसिका तुझ्या प्रेमात नाहून जाण्या आज मी या रणात आलो. तुझा आशीर्वाद घेण्या रसिका तुझ्या चरणाचा दास मी झालो. आणि म्हणायचं आहे काय स्तवन सादर करतोय लक्ष असू द्या. शब्द सुराचा तू ईश्वरा काव्य रसाचा तू विरचरा स्मरितो हरिहरा नमितो हरिहरा. आज वर्षोनी अमृत भावना तृप्त करा रमितो हरिहरा. आज वर्षोनी अमृत भावना तृप्त करा रमितो हरिहरा. हरिहरा रमितो हरिहरा रमितो हरिहरा रमितो हरिहरा. शब्द सुराचा तू ईश्वरा काव्य रसाचा तू निरजरा स्मरितो हरिहरा नमितो हरिहरा. आज वर्षोनी अमृता भावना तृप्त करा नमितो हरिहरा. आज वर्षोनी अमृता भावना तृप्त करा नमितो हरिहरा नमितो हरिहरा नमितो हरिहरा नमितो हरिहरा नमितो हरिहरा. रसिक राज हो स्वागत तुमचे प्रेम पुष्पे उधळाया. धनंजय स्मृती रंगभूमीवर आनंदी उधळाया. सर्व कलेचे आद्य गुरु तुम्ही सर्व कलेचे आद्य गुरु तुम्ही. नमन ही प्रभुवरा नमन ही प्रभुवरा. आद्य कलेच्या ईश्वरा तुम्ही प्रभुवरा स्मरितो हरिहरा. आद्य कलेच्या ईश्वरा तुम्ही प्रभुवरा स्मरितो हरिहरा नमितो हरिहरा नमितो हरिहरा नमितो हरिहरा नमितो हरिहरा.
सूर जाळवितो संजयाच्या स्वरात स्मरितो हरिहरा सूर जाळवितो संजयाच्या स्वरात स्मरितो हरिहरा नमितो हरिहरा नमितो हरिहरा नमितो हरिहरा नमितो हरिहरा शब्द सुराच्या तू ईश्वरा काव्य रसाच्या तू निरंजरा स्मरितो हरिहरा नमितो हरिहरा आज वर्षोळी अमृत भावना वृंद करा नमितो हरिहरा आज वर्षोळी अमृत भावना वृंद करा नमितो हरिहरा नमितो हरिहरा नमितो हरिहरा नमितो हरिहरा नमितो धन्यवाद. कविवर्य वासवाणी घराणे माझे घराणे माझे धोंडुगाणू रामकृष्ण वस्तात साजे वस्ताद साजे गंगा रामचंद्रकांत योगेश गुरुवर्य माझे गुरुवर्य माझे नाव रोशन केले यांनी कासे गावाचे कासे गावाचे अखंड हरिदास होळीचा वाघ गोरे माझे प्रतिस्पर्धी शाहीर अभिषेक खापरे यांनी सुंदर अशी कला आपली सादर केली. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून मी नक्कीच त्यांचा पाठलाग करणार. बुवांनी गवळण देखील छान गायली, प्रेमाची गवळण. तिथपर्यंत तर मी पोहोचणारच आहे, पण आता गणाला सुरुवात करतोय. लक्ष असू द्या. तत्पूर्वी माझा हा भेदिक गण याचं स्पष्टीकरण थोडक्यात तुम्हापर्यंत सांगतो. नाही त्याला एकच रूप, नाही एकच ठाव. कधी दुर्वेच्या पात्यात दिसतो, तर कधी जास्वंदीच्या फुलात भाव. कधी अणुरेणूत असतो, तर कधी या नभांगण व्यापून घेतो. कधी काजव्याच्या तेजात चमकतो, तर कधी भक्ताच्या अंतरी नांदतो. डोळ्याने दिसणारा मोठा की भावनेने जाणवणारा मोठा. मूर्ती मोठी की मूर्तीतील चैतन्य मोठं, या भेदाचं उत्तर देण्यासाठी हा भक्ती गीताचा गण सादर करतोय. लक्ष असू द्या.
मला तरी स्पर्शाने तुला पाहिन रे. अरे नसले जरी नयन मला तरी स्पर्शाने तुला पाहिन रे. आणि तुझे भव्य तेज रूप गणेशा मी अंतर मनातून जाणीन रे. आणि म्हणायचं आहे काय, तू येशील जरी कोणत्या रूपामधुनी तुला तुझ्या तेजाने ओळखीन रे. तू येशील जरी कोणत्या रूपामधुनी तुला तुझ्या तेजाने ओळखीन रे. जरी डोळे मिटले अंतरीच्या भावे, जरी डोळे मिटले अंतरीच्या भावे, तरी तुझ लागण राया पाहिन मी रे. बाप्पा मोरया मोरया रे. ए बाबा मोरया मोरया रे. 1 1 2 2 3 स्टार्ट.
रसिकांच्या माध्यमातून काही पारितोषिक आले. माझा सत्कार करतायत माझे आमच्या गावचे सुपुत्र महेश दादा. धन्यवाद, थँक्यू सो मच. हॅलो. गाव नारोडे जोगलेवाडी शाहीर विक्रम जोगले यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक आलंय. तरी तो सुद्धा प्रेमाने गाऊन गेले. आपण सुद्धा त्यांना प्रेमच द्यायचं कसं ते दाखवतो. त्यांची गवळण सुद्धा छान होती बरं का. त्याला काट द्यायचा प्रयत्न करतोय. शाहीर लक्ष असू द्या. मी भुलविल्या 16 शस्त्र नाव हृदयांतरी तुझं वसत. मी भुलविल्या 16 शस्त्र नाव हृदयांतरी तुझं वसत. माझ्या आधी हा मान दिधला तुला. अरे तुले आलावी श्रीकृष्ण, माझ्याशिवाय तू अपूर्ण आहेस राधे. म्हणून काय म्हणतोय बघ. माझ्या आधी हा मान दिधला तुझला. या गोकुळाचा श्रीकृष्ण म्हणती मला. माझ्या आधी हा मान दिधला तुला. गोकुळाचा श्रीकृष्ण म्हणती मला. माझ्या आधी हा मान. बरं आता माझ्या गवळणीला सुरुवात करतो. वेळ खूप झालेला आहे. अग राधा नको लागू तू या हरीच्या नादाला. अग राधा नको लागू तू या हरीच्या नादा. अग बाजारी जाण्याचा तुझा करी वांदा. अग श्रीकृष्ण म्हणतात मला मी आहे या गोकुळाचा दादा. आणि परत एकदा सांगतो तुला बाजारी जाण्याचा करी वांदा. आणि गवळणीतून काय म्हणतो लक्ष असू द्या शाहीर. होईल संसारी यावी रे समजून घे भक्ती भाव रे. होईल संसारी यावी समजून घे भक्ती भाव रे. जाण विश्वाचा हा बाप रे. नको फोड कुणाच्या डोई खापरे. हे खापरे नाही बर का. जाण विश्वाचा हा बाप रे. नको फोड कुणाच्या डोई खापरे. आता हे खापरे बुवा नीट लक्ष द्या. म्हणायचं आहे काय. आता हे गवळणीत एक विनोद, हा विनोद बाजूला ठेवून या भेदिक गवळणीतून कान्हा राजाला कोणता बोध देतोय ते जरा ऐकून घ्या. आजवरच्या गवळणी झाल्या आमच्या. आजवरच्या गवळणी प्रत्येक शाहिराला आज जिथे सगळे उपस्थित आहेत प्रत्येकाला हे माहितीये की नावाशिवाय गवळण नाही. आज सुद्धा आम्ही नावानेच जाणार बुवा. म्हणायचं आहे काय. जाण जाण विश्वाचा हा बाप रे. नको
नको फोड कुणाच्या डोई खापरे जाणून घे या रूपा आहे दयाची कृपा जाणून घे या रूपा आहे दयाची कृपा विश्वाचे करी मोज मापरे विश्वाचे करी मोज मापरे होईल संसारी या वीरे समजून घेई भक्ती भावरे होईल संसारी या वीरे समजून घेई भक्ती भावरे साडा विश्वाचा हा बापरे नको फोड कुणाच्या डोई खापरे साडा विश्वाचा हा बापरे नको फोड कुणाच्या डोई खापरे जाणून घे या रूपा आहे दयाची कृपा जाणून घे या रूपा आहे दयाची कृपा विश्वाचे करी मोज मापरे विश्वाचे करी मोज मापरे विश्वाचा वापरे नको फोड कुणाच्या डोई खापरे विश्वाचा वापरे नको फोड कुणाच्या डोई खापरे मनी वासना देऊनी मनी वासना देऊनी मनी वासना हाती बळणाचा वरसी वेश हाती बाणाचा वरसी वेश बाणाचा वरसी वेश अंतरी काळुख तुझ्या अंतरी काळुख अंतरी काळुख तुझ्या अंतरी काळुख स्वतःचा कळे ना दोष स्वतःचा करे ना दोष स्वतःचा करे ना दोष ओ हा गिरिधारी उभा वाटेवरी विधती सागरीचा सकला फिरून दारोदारा चक्र मारून या बाजारा सकला फिरून दारोदारा चक्र मारून या बाजारा शरण यावं लागेल तुला आदरे शरण यावं लागेल तुला आदरे जाण विश्वाचा वापरे नको फोड कुणाच्या डोई विश्वाचा वापरे नको फोड कुणाच्या डोई खापरे
समोरचे शाहीर पाहिले आणि कानालाही दोन ओळी बदल्याव्याशा वाटल्या. कारण आज समोर आहेत ते अवेरे आणि खापरे. मग काना म्हणालाच असेल ना, अहो आधी संसाराचं अवेरे कशामुळे होतं हे समजून बघा, नाहीतर उगाच कोणाच्या डोळी खापर फोडू नका. म्हणायचं आहे काय लक्ष द्या. ए राधे ऐक ना, जरा ग राधे ऐक ना, राधे ऐक ना, जरा ग राधे ऐक ना, जरा आई हा माईचा पसारा. हो दिसे आपला, ए राधे दिसे आपला, दिसे आपला, राधे दिसे आपला, क्षणभंगूर आहे तारा. क्षणभंगूर आहे तारा, क्षणभंगूर आहे तारा. हसून श्रीहरी म्हणे जाण ग, ठाव हा तरीचा. आहे हृदयी प्रेम ज्याच्या, मी जवळी सदैव त्याच्या. आहे हृदयी प्रेम ज्याच्या, मी जवळी सदैव त्याच्या. असे दया माझाच भासरे, असे दया माझाच भासरे. जाण विश्वाचा बाप रे, नको गोड कोणाच्या डोळी तापरे. विश्वाचा बाप रे, नको गोड कोणाच्या डोळी तापरे. जाण विश्वाचा बाप रे, नको गोड कोणाच्या डोळी तापरे. हॅलो, संगीता कृष्णा गोथाड, कृष्णा धोंडू गोताड यांच्या स्मरणार्थ सौ जागृती जयवंत घाणेकर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय. तसेच श्री किशोर मांडलकर ढोलकीपट्टू आमच्या पंचकृषीतील मावळगी गावातील यांच्याकडून 200 रुपयाचं भरघोसाचं पारितोषिक आलंय. विषय काय आहे समजून घ्या. भगवंताचे आनंददायी उच्चारण असलेले टपाल, भगवंताचे आनंददायी उच्चारण असलेले टपाल कोणी कोणास पाठवले आणि ते किती अक्षरांनी पूर्ण केले. कोणी कोणास पाठवले आणि ते किती अक्षरांनी पूर्ण केले. खाली टीप दिलेले आहे बुवा. ग्रंथ पुरावा आवश्यक आणि कथा सविस्तर वर्णन करावे. ऋषीमत ग्रंथ पुरावा आवश्यक आहे. धन्यवाद. बुवा प्रश्नवत सादर करतो, लक्ष असू द्या. ज्ञानी तत्वज्ञानी तुम्ही धनी मायने, अहो करता गोष्टी वरवरच्या पुजारी कायदे. प्रश्न विचारितो आत्मज्ञानी तुम्ही उत्तर द्यायचे. प्रश्न विचारितो आत्मज्ञानी तुम्ही उत्तर द्यायचे. ज्ञानी तत्वज्ञानी तुम्ही धनी मायते, करता गोष्टी वरवरच्या पुजारी कायदे. प्रश्न विचारितो आत्मज्ञानी
चालतोय. पूर्ण संगमेश्वराची जबाबदारी घेऊन चालतोय. म्हणायचं आहे काय, आले किती गेले त्यांना पाजले पाणी, यारणे नको चालू तू चालू ताणी. लगीच तुम्ही ओगुआ तुमच्या नावाचा हा गौरवा, पहिली सही भेटगार स्वाध्याय आहे नवा. खोटा बोलू मोठा रण नाही वायते, खोटा बोलू मोठा रण नाही वायते. प्रश्न विचारितो आत्मज्ञानी तुम्ही उत्तर द्यायचे, प्रश्न विचारितो आत्मज्ञानी तुम्ही उत्तर द्यायचे. आज आमचे आयोजक वायके स्पोर्ट श्री रमेश हिरू कोकमकर यांना रंगमंचावरती येण्याची विनंती करतोय. तसेच श्री विजय गणपत गोथाड आडावरचीवाडी यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. तरी त्यांचे आम्ही आभारी आहोत, धन्यवाद. या माऊलीनी आज एकट्याने हे सगळं हँडल करून आज आम्हाला कार्यक्रम करण्याची संधी दिली, त्यांच्यासाठी जोरदार एकदा टाळ्या. खरोखरच एक मिनिट तुम्ही आम्हाला एवढी संधी दिली, आम्ही तुम्हाला असं सोडणार? हा, म्हणायचं आहे काय, खेळाच्या या स्वप्नांना देण्या उभारी, क्रीडा संस्कृती ही फुलावी गावोगावी सारी. संकल्पना उभारली त्याने यशाची होणारी, अहो संकल्पना उभारली त्याने यशाची होणारी. या कोकमकर साहेबांची आहे धडपड हो सारी. खरंच एकट्याने हँडल करणं हे खरंच खूप कठीण आहे, म्हणूनच हे गीत तुमच्यासाठी. संकल्पना उभारली त्याने यशाची होणारी, संकल्पना त्याने यशाची होणारी. कोकमकर साहेबांची आहे धडपड हो सारी. हो 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 ला 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 ला, हो हो ला 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 ला. चला हातात हात घालू करू सहकार्य उदंड, खेळाडूंच्या भविष्याला या देऊ बळ प्रचंड. साहेबांच्या कार्याला मानाचा मुद्रा हा अखंड, यशाची शिखर गाठो हा उद्योगानंद कंद. कष्टाची आणि विश्वासाला देण्याही उभारी, कष्टाची आणि विश्वासाला देण्याही उभारी. एकीच्या बळावर प्रयत्नांचा